तर बघा मी पहिल्यांदा इथून बघायला ट्रेन कशी आवाज येते इथून. तर आता कळलं जेव्हा इथून ट्रेन जाईन लय बेकार आवाज यायलाय. अबो वाव गणपती बाप्पा. तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात जरा कामाने झाली. म्हणजे आता मी चाललोय जागेपाशी, कारण की आज मिस्त्री येणार आहेत. मग ते जागेचं बघणार आहे माप काहीतरी काम आहे त्यांना. त्यासाठी मग ते कालच्या चुराटे होत्या का ते काढायले का ते बघण्यासाठी चाललो आम्ही. बघ काढलं तर चांगलं नाही तर त्यांना सांगायला. विरू पण चाललाय. काय विरू पण चाललाय. तर आता विरू पण रेडी झाले. नॉर्मलच घातले, कालचेच कपडे घातले, फक्त हातपाय धुले त्यानं, कारण कपडे नाहीत या दोघांचे पण. मोठा आहे ना तुझ्यापेक्षा, मोठा आहे ना. अबो मोठा आहे ना, बरोबर आहे बरोबर आहे. हो तिकडे चला गाडीत पण चार्जिंग झाले. तर बघा आम्ही आलो आता जागेपाशी. तर जागेपाशी अजून हे काढलं नाही. मग काढतो म्हणाले तर ते कामगार ते येईल म्हणजे माणसं येईल काढायला, पण कधी काढतील काय माहिती अजून. रोज की नव्हते हे होतं पंपकिन काय म्हणते भोपळा. इथं बाजू सगळीकडून काहीच नाही एवढं, फक्त इथंच हे एवढं आहे, बाकीचं काहीच नाही. मला तर वाटायला इथं एक प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा, कारण की इथं जिओला फुल रेंज आहे, म्हणजे 5G दाखवायला आहे, तरी पण नेट स्लो चालायला काय माहिती एकदम. आणि टॉवर तर इथंच आहे बघा, दाखवतो बघा इथंच आहे टॉवर. मग ते माहीत नाही ते एअरटेलचं आहे काय जिओचं आहे. मग आता कोणच नसल्यामुळे ते काकी स्वतः नेले. आता काय करावं, काय पर्यायच नाही त्यांना. 3 दिवस झाला आम्ही बोललेलं काढा म्हणून. यार गाडी किती छान दिसते अशी उन्हात, एकदम पांढरी शिपट, चांगला लुक येते गाडीचा. तर बघा मी पहिल्यांदा इथून बघायला ट्रेन कशी आवाज येते इथून. तर आता कळलं जेव्हा इथून ट्रेन जाईन लय बेकार आवाज यायलाय. अबो वाव फिलिंगच वेगळी आहे. ओ गेली. कसला आवाज होता. नाही माझ्या एवढा काय नॉर्मल होता पण आवाज. त्यांना सांग जा परत इकडे या म्हणा परत. ए माकडा त्यांना कशाला हात करायलाच आणि त्याला का की येऊन येड. आता ही ट्रेन काय माहिती किती वेळ येत असते दिवसात. 4 वाजता. तुला कसं माहिती, तुला कसं माहिती ट्रेनचा ड्रायव्हर आहेस का. हा मग तर आता मला जेवढं जमल मी तेवढं बोललो या काकींना, तरी उचललं नाही. तर मग मी आता पप्पाला आणायला चाललोय. पप्पा हाय ते काय बोलते बघू. मग आमच्यासोबत मम्मी पण येईल आता. तर मम्मीला घेऊन आलो, कारण की 42 डब्याची 5-10 ट्रेन आली आहे. बरं तर मम्मी बरं झालं मी बोलू. हा बोल. तर मम्मीला आणले कारण की म्हणजे थांब रे मला बोलू तर ती ना. झालं. अरे तू शांत मार खाचे. हा बरं शांत बसा, बाद झाला आता थोडं असते. तर मम्मीला आणले कारण की म्हणजे बायांसोबत बाया बरोबर बोलते आता, त्यामुळं आणले. तर आता पप्पाच उचललेत कारण की ते काकी उचल नाहीत. आता काय म्हणावं त्यांना. पहिले 2-3 उचलले, नंतर मला संडास लागली, मी नाही उचलत. आता उचला म्हणलं तर आता बोलतात पाय दुखायले. तर पप्पा लईच साधे भोळे आहेत आमचे, लईच. घरात काय ना 1.25 शेर आहे ते बब्बर शेर. खरं स्टार्टिंगलाच आम्हाला एवढा त्रास होईल ना, पुढं काय होईल काय माहिती यार. तर आता मिस्त्री आलेत बघायला, माप घेतील आता सगळं बघतील बरोबर आहे का नाही. काय काय कसलं काजळ बघू बघू. ए हातावर नको टाकू. हो ते तर दिसलंच नाही. बघू हाताला लागले काजळाचं आहे. तर आता आम्ही त्या जागेवरून डायरेक्ट घरी आलोय, कारण की म्हणजे मी पिलंच आलो, दोघंच आलो. कारण की म्हणजे ते पुट्टी काय बोलते पांढरी सिमेंट काय ते पुट्टी म्हणते ते पाहिजे होतं. आणि हार्डवेअरच्या दुकानात गेलो, ते म्हणले की डायरेक्ट 10 किलोची पोतं भेटतंय. आम्हाला पाहिजे होतं अर्धा 1 किलो. तेव्हा पप्पा म्हणले जा त्यापेक्षा घरून पिठाचा आण. कशाचा, गव्हाचा आहे का बाजरीचा आहे कशाचा आहे की. मग ते घेतलं आणि पाण्याची बॉटल घेतली, तिथं लई ताण लागते.
ऊन लई आहे तिथं. तर आता सगळं माप घेऊन झालंय, आम्ही आल्यावर बघितलं आता काही दिसत नाही वेगळं, फक्त एवढंच आहे इथं म्हणजे असे रस्त्या बांधल्या, तेव्हा इथं दिसतंय का नाही कॅमेऱ्यामध्ये की असे रस्त्या बांधल्या इथं, परत त्या साईडनं तिकडून. आम्ही सकाळपासून जेवलो नव्हतं, सकाळपासून उपाशीच होता, फक्त तेवढं छान छाप येऊन आलो का नाही. आम्ही फक्त काय म्हणजे त्यांना सांगणार होते हे उचला आणि परत जाणार होता, पण ते उचलच नाही, नखरे करत होते, त्यामुळे मग आम्ही पण नाही गेलो. तवरचं काहीतरी खावं म्हणून बिस्किट घेतले, या दोघांना पण घेतले हॅप्पी हॅप्पी, आणि मला बॉर्बन घेतलंय. तर आता बघा माप जास्त पैकी झालंय, थोडंसं बाकी आहे. तू ओढू नको मध्ये मध्ये बोलताय, थांब जरा. काय दाखवायचे थांब. मी खरं मला डोकं माप सारखं तुम्ही दोघांनी. तर आता मग फायनली माप झालेलं जास्तीत जास्त, थोडंसं बाकी आहे काहीतरी. मग आता मी मम्मी जाणार आहे घरी, कारण की आता खोदणार आहे तर लगेच, मग ते हळद कुंकू नारळ ते पाहिजे, मग घरी जाऊन लगेच आणतो. आणि या दोघांना पण आता घरी नेतो, जेवण करून येतो. बघू आता टाइम भेटला तर लगेच जेवण करता. भूक लागली नाही का? तर आता आम्ही घरी आलो आणि मम्मी आता जेवायला वाढायला. नारळ तर आणले म्हणजे पूजेसाठी, पण ते सोललेलंच नाही, मग आता पिल्ल्याला सोलायला सांगितलंय, कारण की मला पण एवढं येत नाही. तुझ्याहून मोठा विरू, तुला सकाळी सांगितलंय पिल्या नाही म्हणायचं म्हणून. काय कोण आहे ते सुंदर? मग त्याचा माझा काय संबंध? मी तुला सांगायलोय, दुसऱ्याच म्हणताय. चल टाइम होईल विरोधचा. तर आता आम्ही इथं आलो आणि पहिलेच खोदायला चालू झालंय. हे फक्त कॉलम साठी हे करायला वाटतंय, उभं करायला तेवढंच खडं करणार आहे. ही भिंत येते एवढी वाटतंय. जशी आता इन्फॉर्मेशन जस्ट आहे, म्हणजे एवढ्या जाग्यात इथं इकडे एक रूम येणार आहे, इथे एक रूम येणार आहे, आणि पलीकडे एक रूम येणार आहे. काय होईल सकाळपासून आज? हे कोणाला मजदूर पाहिजे असं तर हाय आमच्याकडे बघा, फक्त कॉन्टॅक्ट करा. ए माकडांनो शांत बसा. ए इकडे या. ए तिकडं काय आहे, इकडे या. मला तर वाटत नाही याच्या खालती खोदतील म्हणून, कारण की इथं दगड आहे तर पूर्ण. दोघ आहे ते बघा. हा मग त्या दोन रूमामध्ये भिंत राहत असणारच की. हे पुढचं सगळं रिकाम आहे. गणपती बाप्पा. आम्ही सकाळी 9 का 10 वाजता आलतो आणि आता 3:30 वाजले तर, आणि काहीच काम जास्त झालं नाही. आणि ते कशामुळं? त्या बाजूच्या काकीचमुळं, काय ना काय त्यांच्यामुळेच येईल मध्ये. तर आता विरुपीला इथूनच गावाला चालले. तर मी पण जाणार होतो, पण माझं कॅन्सल झाले. आता ते काबर झालं मी ते घरी गेला सांगतो. बघा आता 5 मिनिटं अगोदर पाऊस येऊन गेला सगळीकडे. अचानकच आला ना, अचानकच गेला, 2च मिनिटं होता. तर आता दोघांना गाडीतच बसवले, गावातलीच गाडी भेटली. वा तर चाललेत दोघं, बाय बाय. तर आता आम्ही आलो फायनली घरी. तर म्हणजे येऊन तर 1-1.5 तास झालं. तर मी आता शूट करा, कारण की माझं पहिलंच डोकं दुखायला, कारण की उन्हात होतं दिवसभर, त्यामुळं पण. आणि जरा आणि माहीत पण नाही म्हणजे कसं पहिल्यांदाच असं म्हणजे एवढं डोकं लावायचं म्हणजे का बांधकामात कधी नाही एवढं असं. मी जाणार होतो पण गेलो नाही, कारण की मम्मी आता गावाला गेल्या, काय तर काम आले. आज जाऊन म्हणजे आता गेलीच, आता उद्या डायरेक्ट दुपारी येणार आहे. मग त्या विरुपिल्याला मग खाऊ घालायला कोण नाही, म्हणजे मी पण होतो, पण पप्पाला एवढं बनवू शकत नाही मी पण. मम्मी बोलली की मी गावावरून आली ना तर फोन करते, परत या मग इकडं. आणि माझं कॅन्सल त्याच्यामुळे झालं, म्हणजे पप्पाला पण कोण नव्हता घरी डबा बनवायला, आणि वरतून तिथं पण कोणतरी बघायला पाहिजे. म्हणजे दिवसभर पप्पा तर आता कामाला जाणार, पण दिवसभर मला तिथं थांबावं लागेल, काम बघावं लागेल, म्हणजे कसं चालू आहे कसं नाही. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. हाच होता, हा नॉर्मली ब्लॉग होता का, म्हणजे काम चालू झालं ते सांगायचं होतं. तर चला मग आजच्यासाठी जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.